नमस्कार फ्रेंड्स. आज आपण आरोग्यशास्त्र हा टॉपिक अभ्यासूया. आरोग्यशास्त्र या टॉपिकचं आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून किती महत्त्व आहे ते तुम्हाला काही क्वेश्चन्स पाहिल्यावर कळेल. ओके, अगोदर आपण काही क्वेश्चन्स पाहू यावरती ज्या आयोगाने विचारले होते ते. ओके, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS मध्ये ग्लुकोजचं प्रमाण किती ग्राम असते ते विचारलं त्यांनी. ORSमध्ये तर किती असतं बघा, 13.5. ओके, 13.5 ग्राम असतं ORSमध्ये ग्लुकोजचं प्रमाण. ORSमध्ये ग्लुकोज 13.5 ग्राम, सोडियम क्लोराईड 2.5 ग्राम, पोटॅशियम क्लोराईड असतं 1.5 ग्राम. ओके, आणि काही दुसरे पण घटक असतात त्यामध्ये. आणि ORS आपण कॉलरासाठी जास्त दिलं जातं बघा. कॉलरा या रोगासाठी प्रतिबंधक म्हणून हाफकिनची लस दिली जाते अगोदर तर. पण ORS पावडर हे आपल्याला एनर्जी लगेच देण्यासाठी पण फायद्याचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ट्रॅपोनेमा पॅलिडियम. ट्रॅपोनेमा पॅलिडियम हे जे जीवाणू कोणत्या जीवाणूमुळे होतो हा रोग असं विचारलं त्यांनी. तर ट्रॅपोनेमा पॅलिडियम जे रोग आहे तो सिफिलस याच्यामुळे होतो, जीवाणूमुळे. ओके, सिफिलस जीवाणूमुळे होतो. ओके, ट्रॅपोनेमा पॅलिडियम हा सिफिलस जीवाणूमुळे होतो. नंतर इथं नाही का चुकीची जोडी ओळखायला सांगितली त्यांनी. जागतिक आरोग्य दिन कधी असतो? 7 एप्रिलला असतो. बरोबर आहे, 7 एप्रिललाच असतो. जागतिक रक्तदान दिन 14 जूनला असतो. हे पण बरोबर आहे. जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबरला. बरोबर आहे. जागतिक मधुमेह दिन 15 नोव्हेंबरला. तर 15 नोव्हेंबरला नसतो जागतिक मधुमेह दिन. जागतिक मधुमेह दिन कधी असतो? 14 नोव्हेंबरला असतो. ओके फ्रेंड्स, 14 नोव्हेंबरला असतो. कोणत्या रोगावर BCG प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते? तर BCG प्रतिबंधक लस कशावर वापरतात बघा? कॉलरा पण नाही, कावीळ पण नाही, मलेरिया, क्षयरोगावर. ओके, क्षयरोग येते याचा आन्सर. खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्राच्या अभावामुळे होतो विचारलं त्यांनी. ओके, तर एक्स गुणसूत्राच्या अभावामुळे कोणता रोग होतो? रंग अंधत्व हा रोग होतो. ओके, रंग अंधत्व हा रोग जास्त प्रमाणामध्ये पुरुषांमध्ये आढळून येतो. ओके, एक्स गुणसूत्राच्या अभावामुळे जो होतो रंग अंधत्व तो पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. क्षयरोगासंबंधी कोणता शासकीय कार्यक्रम राबविला जात आहे? तर क्षयरोगासंबंधी कोणता आहे बघा? RNTP पण नाही, RTCP पण नाही. कोणता आहे तर RNTCP आहे, रिवाइज्ड नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम. ओके, RNTPC हे ते आन्सर याचं. आता हा क्वेश्चन बघा महत्त्वाचा. प्रदेशनिष्ठ रोग म्हणजे एंडेमिक डिसीज म्हणजे काय असतं? तर एकाच ठिकाणी अनेक लोकांमध्ये साथ पसरते हे नाही आहे त्याचा आन्सर. ओके, संपूर्ण जगभर प्रसार दिसून येतो याचा, हे पण नाही. आपण त्याला पॅन्डेमिक म्हणतो जगभर म्हटलं तर. आणि विशिष्ट प्रदेशातील लोकांना होतो, हे आन्सर बरोबर आहे. प्रदेशनिष्ठ रोग हा फक्त विशिष्ट प्रदेशामध्येच आढळून येतो त्याला म्हणतात. ओके, आपण आता या रोगांच्या प्रसारानुसार जे प्रकार पडतात ते पण पाहून घेऊ एकदा. एंडेमिक जो रोग आहे ना तो प्रदेशनिष्ठ रोग म्हणतात त्याला. तो रोग म्हणजे काय असतं की फक्त विशिष्ट प्रदेशामध्येच लोकांना होतो, त्याला आपण एंडेमिक असं म्हणतो. म्हणजे की हत्तीरोग फक्त केरळमध्ये आढळून येतो जास्त प्रमाणामध्ये, गलगंडा हा डोंगराळ भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो, त्याला म्हणतात प्रदेशनिष्ठ. आता इपिडेमिक म्हणजे काय असतो? साथीचा रोग. ओके, आता एकाच ठिकाणी अनेक लोकांमध्ये जी साथ पसरते त्याला काय म्हणतात? इपिडेमिक रोग असं म्हणतात. ओके, म्हणजे पुष्कळशा लोकांना एकामेकापासून होणाऱ्या रोगांना आपण साथीचा रोग असं म्हणतो. ज्याच्यामध्ये प्लेग येतो, टायफॉईड येतं, मलेरिया येतं एपिडेमिकमध्ये. आणि पॅन्डेमिकमध्ये बघा संपूर्ण जगामध्ये प्रसार दिसून येतो त्या रोगाचा, त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. जसं की आता कोरोनाचा सगळ्या जगामध्ये प्रभाव दिसून येतोय. जसं आता उदाहरण बघा याच्यामध्ये अजून एड्स, स्वाईन फ्ल्यू, H1N1, सार्स, कोरोना हे सगळे पॅन्डेमिक रोग आहेत. ओके, आता कोरोनाला पॅन्डेमिक कोणी घोषित केलं? WHO घोषित केलेलं आहे. HIV लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणतं औषध वापरतात? तर रिटोनावीर. ओके, रिटोनावीर नावाचं औषध वापरतात HIV साठी, हे पण नाव लक्षात. पिवळा ताप हा जो रोग आहे तो कशामुळे होतो? पिवळा ताप हा रोग होतो आर्बो व्हायरसमुळे होतो. ओके, विषाणू आहे तो आर्बो व्हायरसमुळे होतो पिवळा ताप हा रोग. योग्य विधान ओळखायला सांगितलं. स्लीपिंग सिकनेस या आजाराचा प्रसार सँडफ्लाय नावाच्या माशीमुळे होतो, हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं येतं सेंटेन्स. ओके, काला आजार जो प्रसार आहे तो सेसे नावाच्या माशीमुळे होतो, हे पण रॉंग येतं. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही पण अयोग्य आले. स्लीपिंग सिकनेस आहे तो कशामुळे होतो? सेसे नावाच्या माशीमुळे होतो. आणि काला आजार जो आहे तो सँडफ्लाय या नावाच्या माशीमुळे होतो. स्लीपिंग सिकनेस जो असतो तो सेसे नावाच्या माशीमुळे होतो. आणि काला आजार जो आहे त्याचा प्रसार सँडफ्लाय नावाच्या माशीमुळे होतो हा रोग. ओके, कोणता रोग एकदा झाल्यावर आयुष्यभर बरा होत नाही असा क्वेश्चन आहे तो. ओके, तर क्षयरोग होतो, कुष्ठरोग पण होतो,
स्वाईन फ्लू पण होतो, पण हेपॅटायटिस बी जो आहे तो एकदा झाला की आयुष्यभर पण बरा होत नाही. ओके, हेपॅटायटिस बी हा असा रोग आहे की जो एकदा झाल्यावर बरा होत नाही. हिमोफिलिया हा एक दुर्मिळ विकार आहे ज्यामध्ये आपलं रक्त सामान्यपणे गोठत नाही, कारण त्यामध्ये रक्त साकारण्याचे प्रथिने कमी असतात. जर आपल्यास हिमोफिलिया झाला असेल तर काय होतं, दुखापत झाली असेल किंवा एखादी जखम झाली असेल तर जास्त काळ रक्त वाहू शकतं त्याच्यातून. आणि जर रक्त सामान्यपणे रक्त जमत नसेल तर आपणास इजा झाल्यावर बराच काळ रक्त वाहू शकतं. ओके, रक्त न कोटण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात, हिमोफिलिया असा आजार म्हणतात. ओके, या क्वेश्चन्सवरून आपल्याला कळतं की आरोग्यशास्त्र या टॉपिकचं एक्झामसाठी किती महत्त्व आहे. आता आपण आरोग्यशास्त्र हा टॉपिक बघूया. यामध्ये बघा, पोषण आणि आहार. मानवाची सर्वात मोठी गरज काय आहे तर अन्न. ओके, सर्वात मोठी गरज आपली कोणती आहे तर अन्न. अन्नाची नेमकी व्याख्या कशी करता येईल बघा. असा पदार्थ जो द्रव किंवा घन स्वरूपामध्ये सेवन केला असता शरीराकडून पचन व शोषण होऊन शरीराची वाढ होते, शरीरातील पेशींची झीज भरून काढली जाते आणि शारीरिक क्रिया करण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी ऊर्जा मिळते, असे सर्व पदार्थ म्हणजेच काय आहे, अन्न. ओके, आता अन्नातील प्रमुख पोषक तत्वे कोणती आहेत तर अन्नामधून आपल्याला जे होणारा विशिष्ट घटकांचा पुरवठा असतो त्याला आपण पोषक तत्व असं म्हणतो. ओके, ज्या अन्नामधून आपल्याला काही घटकांचा मेन घटकांचा जो पुरवठा होतो त्याला आपण पोषक तत्वे असे म्हणतो. पोषक तत्वाची व्याख्या कशी करता येईल. अन्नामध्ये समाविष्ट घटक आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यास शरीरातील कार्य हे सुरळीत पार पाडली जातात, त्यास आपण काय म्हणतो, पोषक तत्वे असे म्हणतो. ओके, आता प्रमुख पोषक तत्वे कोणती आहेत तर कर्बोदके, तर त्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, क्षार, प्राणी, हे सगळे काय तर पाणी वगैरे. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, क्षार आणि पाणी हे तर प्रमुख पोषक तत्वांमध्ये. ओके, शरीर बांधण्यासाठी आवश्यक घटक कोणते आहेत तर कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ शरीर बांधण्यासाठी आवश्यक आहेत. कारण काय याचं कारण याद्वारे आपल्याला काय मिळतं, उष्मांक, ऊर्जा मिळते. मानवी शरीरासाठी जीवनसत्वे आणि खनिजे हे द्रव्ये अतिशय आवश्यक घटक आहेत. ओके, कारण श्वासोच्छ्वास, पुनरुत्पादन, रक्त अभिसरण, चयापचय, पचन, शोषण, विसर्जन या सर्व क्रिया आपण याद्वारेच होत असतात. आरोग्य आणि जागतिक आरोग्य संघटना WHO हे जाहीर केलेलं आहे की जीवनसत्वे आणि खनिजे कोणती आहेत. ओके, अन्नाची प्रमुख कार्य काय आहेत, मानवी शरीराला ऊर्जा पुरवणे, ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया पार पाडण्यासाठी, मानवी शरीराची वाढ आणि शरीर बांधणी करणे, मानवी शरीरातील नवीन पेशींची निर्मिती करणे आणि पेशींची झालेली झीज भरून काढणे, मानवी शरीराचं रोगांपासून संरक्षण करणे हे पण त्याचं मेन कार्य येतं. आता त्यामध्ये बघा, संरक्षण कोण करतं रोगांपासून, आपलं WBC करते. शरीरामध्ये संरक्षणाचे कार्य पांढऱ्या पेशी करत असतात. ओके, मानवी शरीराच्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवणे, शरीराचे तापमान कायम ठेवणे, हृदयाचे ठोके चालू ठेवणे, शरीरातील मल बाहेर टाकणे यावर नियंत्रण जीवनसत्वे, प्रथिने, खनिज व पाणी यामुळे होत असतं. अन्नातील प्रमुख पोषक तत्वे म्हणलं तर मानवी शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांचे प्रकार पडतात बघा. त्यामध्ये तर कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, स्निग्ध पदार्थ, फॅट्स, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे, मिनरल्स, तंतुमय पदार्थ हे सर्व येतं पोषक तत्वांमध्ये. आणि या पोषक तत्वांमध्ये बघा, काही पदार्थ हे ऑर्गॅनिक आहेत तर काही इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणलं काय तर सेंद्रिय पोषण द्रव्ये. ओके, ऑर्गॅनिक म्हणलं तर सेंद्रिय पोषण द्रव्ये. सेंद्रिय म्हणजे काय असतं, यांची निर्मिती कशी सजीवांपासून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे होत असते, त्यांना आपण सेंद्रिय पोषण द्रव्ये असे म्हणतो. यांच्यामध्ये कार्बन हा मुख्य प्रमुख घटक असतो सेंद्रिय पदार्थांमध्ये. आणि असेंद्रिय म्हणलं, इनऑर्गॅनिक म्हणलं तर काय येतं, इनऑर्गॅनिक म्हणलं तर आता हे नाही का शरीराच्या वाढीसाठी किंवा निघेसाठी अल्प प्रमाणामध्ये लागत असतात. ओके, त्यामध्ये जीवनसत्व, क्षार येतं इनऑर्गॅनिकमध्ये. ओके, शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या जैवरासायनिक क्रियेमध्ये पण विकाराबरोबरच उत्प्रेरकाचं पण कार्य करत असतात. जीवनसत्वाचं प्रमाण शरीरामध्ये कमी किंवा जास्त झाल्यावर अनेक प्रकारचे आजार पण उद्भवू शकतात. आणि क्षारांचा असेंद्रिय क्षारांमध्ये बघा, असेंद्रिय पोषण द्रव्यामध्ये क्षार येतं. आणि क्षारामध्ये म्हणलं तर शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी क्षारांची गरज असते. शरीरामध्ये जैवरासायनिक क्रियांमध्ये भाग घेत असतात, त्यामुळे आपले हाडे, दात, स्नायू यांची वाढ चांगल्या प्रकारे होत असते. वजनाच्या 4% असणे ते आवश्यक असतं. क्षारांचं प्रमाण किती, वजनाच्या 4% असणं आवश्यक असतं. शरीराला खूप कमी प्रमाणामध्ये लागत असतात क्षारांचं प्रमाण. ओके, आता रोजच्या आहारामध्ये क्षारांचं प्रमाण कसं लागतं बघा. सोडियम आपल्याला रोजच्या आहारामध्ये किती आवश्यक आहे तर 2.5 ग्राम, कॅल्शियम 1.2 ग्राम, पोटॅशियमचं प्रमाण 1 ग्राम लागतं, फॉस्फरस 1.2 ग्राम, आयोडीनचं 20 ग्रामपर्यंत लागतं आपल्याला डेली, लोह 25 ग्राम, मुलांमध्ये 25 ग्राम आणि 13 ग्राम हे मुलींमध्ये लोह.
झिंकचं कमी प्रमाण असतं, कोबाल्टचं पण कमी प्रमाण आणि मॅग्नेशियमचं पण कमी प्रमाणामध्ये लागतं. ओके. आता त्याच्यामध्ये यांच्या क्षारांच्या प्रकारचे काही क्षारांचे प्रकार पडतात, म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार. ओके. शरीराला जास्त प्रमाणात लागणाऱ्या घटकांना काय म्हणतो आपण? मॅक्रो मिनरल्स असं म्हणतो, मॅक्रो. आणि शरीराला जर कमी प्रमाणात लागत असेल क्षार तर आपण त्यांना काय म्हणतो? मायक्रो मिनरल्स असे म्हणतो. ओके. आता मॅक्रो मिनरलमध्ये काय काय येतं बघा. मॅक्रोमध्ये म्हणलं जास्त प्रमाणात लागणाऱ्या घटकांमध्ये क्षारांमध्ये काय येतं? कॅल्शियम, क्लोरीन, फॉस्फरस, सोडियम आणि सल्फर. आता कॅल्शियमचं कार्य काय आहे की स्नायूंचं अंकुचन, प्रसरण नियंत्रित करणं, चेतांवर नियंत्रण ठेवणं, हाडांच्या व दातांच्या निर्मितीमध्ये भाग घेणं. आणि जर अभाव झाला म्हणजे कमतरता झाली कॅल्शियमचं तर काय होतं? कन्व्होल्युजन आणि हॅल्युसिनेशन होऊ शकतं. ओके. या नावाचे आजार होऊ शकतात. क्लोरीनचं कार्य काय आहे आपल्या शरीरामध्ये की शरीरातील द्रावणाचा pH संतुलित ठेवायचं कार्य आहे क्लोरीनचं. फॉस्फरसचं कार्य आहे की हाडांच्या व दातांच्या निर्मितीमध्ये मदत करतं, चेताच्या क्रियेवर नियंत्रण ठेवत असतं, शरीरातील न्यूक्लिक आम्लाच्या म्हणजेच काय DNA आणि RNA निर्मितीमध्ये मदत करतं. आणि जर फॉस्फरस कमी पडलं तर लहान मुलांमध्ये मृदूसा रोग होतो आणि प्रौढांमध्ये अस्थिमृदता हा आजार होतो. सोडियमचं कार्य बघा स्नायूंच्या कार्यासाठी चेता आवेगाचं वहन करतं आणि जर सोडियम कमी पडलं तर डिहायड्रेशन होतं. ओके. आता सल्फर बघा, सल्फरमध्ये प्रथिनांचा घटक असतो हा आणि जीवनसत्व B1च्या निर्मितीमध्ये भाग घेतो. त्वचा, नाक, केस यांच्या निरोगीपणासाठी आवश्यक आहे सल्फर. आणि जर सल्फर कमी पडलं तर केस आणि नखांची वाढ होत नाही. ओके. सल्फरच्या कमतरतेमुळे आपल्या केस आणि नखांची वाढ होत नाही. सल्फरचं प्रमाण कशामध्ये जास्त असतं? कांद्यांमध्ये असते बघा. आता बघू आपण मायक्रो मिनरल्स. शरीराच्या कमी प्रमाणात लागणारे हे आहेत ते. ओके. शरीराला आपल्या कमी प्रमाणात लागतात मायक्रो मिनरल्स. आता क्रोमियम हा घटक घेतला तर क्रोमियमचं कार्य काय? इन्सुलिनची कार्यशीलता वाढवणे. आणि जर कमतरता झाली क्रोमियमची तर मधुमेह म्हणजे डायबिटीस हा आजार होतो. कॉपरमध्ये बघा, आता कॉपरचं कार्य काय? हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये लोहाचा वापर करून घेणे. आणि जर कॉपर कमी झालं तर ॲनिमिया हा आजार होतो. ओके. कोबाल्टचं कार्य आहे की जीवनसत्व B12चा एक घटक लाल रक्तपेशीच्या निर्मितीमध्ये सहभाग घेत असतो आणि कोबाल्ट जर कमी झालं तर ॲनिमिया हा रोग होऊ शकतो. आयोडीनचं प्रमाण बघा, तर आयोडीनचं कार्य काय आहे की थायरॉक्झिन या संप्रेरकाचा घटक आहे तो आणि थायरॉईड ग्रंथीमुळे स्त्राव होतो. आणि आयोडीन जर कमी पडलं तर काय होतं? गॉयटर हा रोग होऊ शकतो. फ्लोरीनचं कार्य आहे की दात आणि हाडांची निरोगी ठेवणे, त्यांची काळजी घेणे. आणि अभाव जर झाला फ्लोरीनचा तर दात व हाडे झीज व्हायला लागते त्यांची. लोहाचं कार्य आहे की हिमोग्लोबिन आणि मायग्लोबिनच्या निर्मितीमध्ये भाग आणि प्रतिक्षम संस्थेच्या कार्यामध्ये मदत करणे. पण लोह जर कमी झालं तर ॲनिमिया नावाचा रोग होऊ शकतो. आणि मॉल्बिडियमचं कार्य काय? विकरांच्या क्रियेमध्ये भाग घेतात ते आणि हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये लोह शोषणाचं कार्य करतात मॉल्बिडियम. आणि मॉल्बिडियम जर कमी झालं तर शरीराची वाढ खुंटू शकते. सेलेनियम नावाचा जो घटक आहे तो अनेक विकारांचा घटक आहे आणि हा जीवनसत्व B बरोबर मिळून कार्य करतो. असं सेलेनियम हा B बरोबर काम करतो. पण सेलेनियम जर कमी पडलं तर प्रीमॅच्युअर एजिंग कॅन्सर होऊ शकतो. ओके. किंवा मग फस्क्युलर डिसीज पण होतात त्यामुळे सेलेनियममुळं. आता झिंकाचं कार्य काय? की विकराबरोबर सहविकर म्हणून कार्य करणे आणि इन्सुलिन स्त्रावण्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम असतं. आणि जर झिंक कमी पडलं तर शरीराची वाढ खुंटते किंवा प्रौढपणा उशिरा येतो. हे झाले मॅक्रोमध्ये कोणते आले मग? क्रोमियम, कॉपर, कोबाल्ट, आयोडीन, फ्लोरीन, लोह, मॉल्बिडियम, सेलियम आणि झिंक. आणि मॅक्रो म्हणलं तर कॅल्शियम, क्लोरीन, फॉस्फरस, सोडियम, सल्फर येतं. अन्नातील प्रमुख पोषक घटकांच्या कार्यानुसार वर्गीकरण करता येतं. आता बघा, बॉडी बिल्डिंग घटक कोणते कोणते येतं? प्रथिने आणि खनिजे हे बॉडी बिल्डिंगसाठी उपयोगी असतं. प्रथिने आणि खनिजे. मानवी शरीरास ऊर्जेचा उत्पादक स्रोत कोणता आहे? कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ हे ऊर्जेचे कारण आहेत. ओके. ऊर्जा मिळते कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थांपासून. मानवी शरीराचं संरक्षण करण्यासाठी जीवनसत्वे, खनिजे आणि पाणी हे उपयुक्त असतात. ओके. मानवी शरीराचं संरक्षण म्हणलं तर जीवनसत्वे, खनिजे आणि पाणी. ऊर्जेचे उत्पादक आहेत कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. आणि बॉडी बिल्डिंगसाठी प्रथिने आणि खनिजे उपयुक्त असतात. प्रथिनांचं कार्य शरीरातील पेशी निर्मिती करणे, शरीर वाढीसाठी अत्यावश्यक घटक, रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी खनिजांमध्ये लोह आवश्यक असतं. मानवी शरीरामध्ये अंतर्बाह्य पेशीद्रावाच्या निर्मितीसाठी पाणी हा आवश्यक घटक आहे. मानवी शरीरामध्ये मांसपेशीमध्ये 80% प्रमाणे पाण्याचं असतं. ओके. लाईन टू लाईन लक्षात ठेवावं लागेल. हे मांसपेशीमध्ये किती टक्के पाणी असतं शरीरामध्ये? आपल्या शरीरामधल्या मांसपेशीमध्ये 80% पाण्याचं प्रमाण असतं. ओके. आणि मानवी शरीरासाठी ऊर्जेचे उत्पादक घटक म्हणलं तर कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ येतं. आता शरीराचं तापमान संतुलित ठेवणे, हृदयाची गती सुरळीत ठेवणे, मानवी शरीरातील ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवणे. ऐच्छिक क्रियांसाठी जास्त ऊर्जा खर्च होत असते
मानवी शरीराच्या संरक्षणासाठी बघा, मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक घटक कोण? जीवनसत्व आणि खनिजे देत असतात. डोळ्यांच्या आणि त्वचेच्या संरक्षणासाठी अ जीवनसत्व आवश्यक असतं. पचनसंस्था आणि नाडी संस्थेच्या कार्यासाठी ब जीवनसत्व आवश्यक असतं. आणि पाणी मानवी शरीराच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणं आणि उत्सर्जन क्रियेमध्ये सुरळीत पार पाडणं यासाठी मदत करत असतं. कर्बोदके बघू आता. कार्बोहायड्रेट्स मानवी शरीराचा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे कार्बोहायड्रेट्स. 1 ग्राम कर्बोदकापासून आपल्याला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. ओके, किती कॅलरी ऊर्जा मिळते आपल्याला? तर 4 कॅलरी. कर्बोदके ही कशापासून संयुग आहे बघा? कार्बन, हायड्रोजन व प्राणवायू या 3 द्रव्यापासून बनलेलं असतं कर्बोदके. कर्बोदकाचा प्रमुख स्रोत वनस्पतीजन्य पदार्थ येतात. कर्बोदकामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं? 2:1 असं असतं. मग कर्बोदकाचं कारक आहे की पेशीला ऊर्जा पुरवण्याचा मुख्य घटक आहे तो. 1 ग्राम कर्बोदकापासून आपल्याला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. यांची निर्मिती कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनपासून झालेली असते. मेद आणि प्रथिनांच्या तुलनेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं आणि शरीरामध्ये 70 ते 80% ऊर्जा आपल्याला कर्बोदकापासूनच मिळत असते. ओके, कर्बोदकाचे प्रमुख स्रोत म्हणलं तर प्राणीजन्य स्रोतात बघा, दुधातील शर्करा लॅक्टोजच्या स्वरूपामध्ये मिळते. गोड पदार्थांमध्ये मध, गूळ, साखर हे पण कर्बोदकाचा स्रोत आहे. भाज्यांमध्ये कंदमूळ, वाटाणे व शेंगावर्गीय सगळ्या बिया. कडधान्य आणि डाळीमध्ये हरभरा, तूर, मूग, उडीद यांच्या डाळी हे पण कर्बोदकाचा प्रमुख स्रोत. एकदम धान्यांमध्ये तांदूळ, गहू, मका, बाजरी, नाचणी, ज्वारी येतं. वनस्पतीजन्य स्रोतांमध्ये शर्करा, तंतुमय पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ येतात. ओके, यापासून आपल्याला कर्बोदके मिळत असतात. कर्बोदकाचे 3 प्रकार पडतात: मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड आणि पॉलिसॅक्राइड. मोनोसॅक्राइडमध्ये सगळ्यात साधं रूप आहे मोनोसॅक्राइड. ओके, याचे आणखी विघटन होऊच शकत नाही. पेशी या स्वरूपातून अन्न मिळवत असतात. यामध्ये बघा ग्लुकोज येतं, फ्रुक्टोज येतं, रायबोज, इरिथ्रोज येतं. ग्लुकोज म्हणजे याला आपण डेक्टोज असंही म्हणतो. गोड फळे, द्राक्ष किंवा मधामधून आपल्याला मिळतं ग्लुकोज. स्टार्चचं विघटन करून ग्लुकोज मिळवला जातो. हा शरीराच्या क्रियेमध्ये ऊर्जा निर्मितीचे भाग घेतो. रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण किती असतं? 75 ते 115 ओके मिलीग्राम असतं. आणि फ्रुक्टोजला आपण फ्रूट शुगर असंही म्हणतो. मुख्यतः मधामध्ये असतं. आणि नैसर्गिक फ्रुक्टोजला काय म्हणतात बघा? लेविलोज असं म्हणतात. हे लक्षात ठेवूया. नैसर्गिक फ्रुक्टोजला आपण काय म्हणतो? लेविलोज असं म्हणतो. दुसरा प्रकार बघूया डायसॅक्राइड. डायसॅक्राइड 2 मोनोसॅक्राइडचे रेणू असतात ते, त्या कर्बोदकांना डायसॅक्राइड असं म्हणतात. यामध्ये सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज येतं. आता सुक्रोजचं जर विघटन केलं तर आपल्याला ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज मिळतं. ओके, आणि माल्टोज जर विघटन केलं तर आपण ग्लुकोज प्लस ग्लुकोज मिळत असतं. आता माल्टोजमध्ये 2 ग्लुकोजच्या रेणूपासून बनलेलं असतं माल्टोज. ओके, याला आपण माल्ट शुगर असंही म्हणतो. याचा उपयोग अल्कोहोल मिळवण्यासाठी केला जातो. याचा उपयोग कशासाठी केला जातो? माल्ट शुगर मिळवण्यासाठी. ओके, याला माल्ट शुगर असं म्हणतात आणि याचा उपयोग अल्कोहोल मिळवण्यासाठी केला जातो. सॉरी. आता सुक्रोज बघा, ऊसापासून मिळवला जातो. याला आपण केन शुगर असं म्हणतो. यांच्या विघटनामधून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतं. याचा उपयोग प्रिझर्वेशन म्हणून केला जातो की प्रिझर्वेटिव्ह म्हणून केला जातो, जसं की जाममध्ये वापरतात. लॅक्टोज, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज यांच्यापासून बनलेलं असतं लॅक्टोज. मिल्क शुगर पण म्हणतात त्याला. मुख्यतः दुधामध्ये आढळतं आपलं लॅक्टोज. गाईच्या दुधामध्ये 4 ते 5% असतं आणि मानवाच्या दुधामध्ये 5 ते 8% असतं. कर्बोदकाचे मानवी शरीरामध्ये कार्य काय बघू आपण. तर शरीरामध्ये असणारे जे पाचक हे असतात ना, शरीराला ऊर्जा मिळवणे हे प्रमुख कार्य आहे त्याचं. आहारातील स्निग्ध पदार्थाच्या वापरासाठी कर्बोदके महत्त्वाची असतात. मानवी आतड्यांमध्ये उपयुक्त सूक्ष्मजंतूंच्या वाढीसाठी आवश्यक असतात. मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी शरीराला ग्लुकोजचा पुरवठा कर्बोदकांद्वारेच होत असतो. कर्बोदकांपासून 1 ग्राम कर्बोदकांपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. कर्बोदकामध्ये कार्बन प्लस हायड्रोजन प्लस ऑक्सिजन असं असतं. कर्बोदकामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रमाण किती असतं? 2:1 असं असतं. आता बघू आपण प्रथिने. प्रोटीनचा अर्थ प्राईम इम्पॉर्टन्स आहे. ही संकल्पना 1838 मुलर यांनी मांडली होती. हा नायट्रोजनयुक्त पोषणद्रव आहे. याची निर्मिती नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून झालेली असते. प्रथिनांची अमिनो आम्लांची बहुवार्की असतात. ही सजीवांमध्ये 20 वेगवेगळे अमिनो आम्ल असतात. 20 अमिनो आम्लांपैकी 10 हे शरीरामध्ये तयार होतात, तर 10 हे अन्नाद्वारे बाहेरून घ्यावे लागतात. पेशीच्या व ऊतीच्या जडणघडीमध्ये प्रथिने भाग घेत असतात. प्रथिनांपासून विकरे, संप्रेरके तयार होतात, जसं की लायपेज, ट्रिप्सिन, अमायलेज, इन्सुलिन, ऑक्सिटोसिन, गॉस्ट्रिन आणि क्रिमोग्लोबिन हे आहेत संप्रेरके. मानवी शरीराच्या वस्तुमानापैकी 15% प्रथिनांपासून बनलेलं असतं. मानवी शरीर हे वस्तुमानापैकी 15% प्रथिनांपासूनच बनलेलं असतं. रोगजंतूचा प्रतिकार करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करणे हे काम असते याचं, जसं की सोलब्युलिन, लायझोझाईम, इगा हे जे आहेत ते अँटीबॉडीज आहेत. ओके,
प्रथिनांचा स्रोत काय ते वनस्पतीपासून बघा, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, शेंगदाणा, काजू, गहू, तांदूळ हे नाही का प्रथिने मिळवण्याचे स्रोत आहेत वनस्पतीतील. प्राण्यांमध्ये मुख्यतः स्रोत आहे दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ यापासून मिळतं प्रथिने, आणि अंडी व मांस यापासून पण मिळतं. ओके, आता बघू आपण प्रथिनांचं कार्य काय आहे. तर शरीरामध्ये असणारे पाचक विक्रिया म्हणजे एन्झाईम प्रथिनाचे विघटन करून अमिनो आम्ल मिळवतात. पेशी या अमिनो आम्लाचा वापर करून स्वतःचं प्रथिन बनवित असतात. या पेशा प्रथिनांपासून शरीराची वाढ व विकास होते. मानवी शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन करणारा हिमोग्लोबिन हा 574 अमिनो आम्लाच्या युनिट्सपासून बनलेला असतो. सूक्ष्म पोषण द्रव्याचे वहन करण्याचे कार्य पण प्रथिने करतात. प्रथिने जनुकीय गुणधर्म निर्माण करतात व त्यांच्यावर नियंत्रण पण ठेवतात, जसं की DNA आणि RNAवर नियंत्रण ठेवतात. 1 ग्राम प्रथिनांपासून आपल्याला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. ओके, 1 ग्राम प्रथिनांपासून 4 कॅलरी. मानवी शरीराला लागणाऱ्या ऊर्जेपैकी फक्त 10 ते 12% ऊर्जा ही प्रथिनांपासून मिळते. प्रथिने शरीरामध्ये साठवून ठेवू शकत नाही आपण, आणि प्रथिनांचं रूपांतर यकृताद्वारे युरियामध्ये करून उत्सर्जन केलं जातं. मानवाला दररोज 75 ते 100 ग्राम प्रथिनांची आवश्यकता असते. मानवी शरीराची त्वचा ही स्नायू, केस या प्रथिनांपासूनच बनलेलं असतं. ओके, मानवी शरीराची त्वचा, स्नायू, केस हे प्रथिनांपासून बनलेलं असतं. प्रथिने शरीरामध्ये आपल्याला साठवता येत नाहीत, कारण ते अतिरिक्त प्रथिने लिव्हरद्वारे म्हणजे लिव्हर युरियाद्वारे रूपांतर करतात आणि नंतर ते किडनीद्वारे बाहेर पडत असतं. आता मेदांबद्दल बघू आपण. मेदांची रासायनिक रचना ही वेगवेगळी असते. मेदाम्ले ग्लिसिरॉल स्टेरॉइड्सपासून मिळतात. त्यांची निर्मिती कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनपासून होते. यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असतं. मेदा पाण्यामध्ये विरघळत नाही, परंतु काही संयुगामध्ये तो विरघळतो, जसं की बेन्झिन, कार्बन, टेट्राक्लोराईड, पेट्रोलियम यामध्ये मात्र मेद विरघळत असतात. आता मेदांचे स्रोत बघू. मेदांचे स्रोत कोणते आहेत? बदाम, शेंगदाणा, नारळ, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल हे म्हणजे मेदांचे स्रोत येतं. प्राण्यांमध्ये दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थापासून जसं की लोणी आणि तुपातून मेद मिळतं. अंडी व मासे तसेच मासे, मत्स्य तेल यामधून पण मेदाचं उत्पादन होतं. मानवी पेशीमध्ये 90% भाग हा मेदाचा आणि 10% भाग हा पेशीद्रवाचा म्हणजे सायटोप्लाझमाचा 10% भाग असतो, आणि फॅट सेल किती असतात? 90%. मानवी शरीराचे स्तन, कंबर, पोट, नितंब ही मेद उतीपासूनच बनलेले असतात. मेदाचे कार्य काय आहे तर त्वचेच्या खाली मेद साठून राहतं, त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित होत असतं. शरीरावर होणारे जे आघात असतात ते मेदामुळे शोषले जातात. जननेंद्रियाशी संबंधित असणारे संप्रेरक मेदाच्या स्वरूपामध्येच असतात, जसं की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे सेक्स हार्मोन आहेत. हे पण यामुळेच म्हणजे मेदाच्या स्वरूपामध्येच असतात. 1 ग्राम मेदांपासून आपल्याला किती कॅलरी ऊर्जा मिळते? 9 कॅलरी ऊर्जा मिळते. ही लाईन लक्षात ठेवा. 1 ग्राम मेदांपासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते. जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के हे फक्त मेदामध्येच विरघळतात. ओके, अजून काही मेदांचे महत्त्वाचे पॉईंट सांगते. ट्रायग्लिसराईड आणि ग्लिसेरॉल पासून बनलेलं असतं हे फॅट्स किंवा ऑइल. ओके, ज्यामध्ये मेदाम्ले असतात. अनसॅच्युरेटेड ट्रायग्लिसराईडलाच आपण ऑइल असं म्हणतो. सॅच्युरेटेड ट्रायग्लिसराईडला आपण मेद म्हणतो. ऑइलचा उत्कलनांक बिंदू किती आहे? 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण कमी असतो ऑइलचा. आणि मेदाचा उत्कलनांक बिंदू किती आहे तर 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण जास्त असतो. रूम टेम्परेचरला मेद हे स्थायी अवस्थेमध्ये असतात, आणि शरीरामध्ये ग्रहण करण्यायोग्य मेदाचा उत्कलनांक बिंदू किती असतो? 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण कमी असतो. लाईन टू लाईन लक्षात ठेवावं लागेल. शरीरामध्ये ग्रहण करण्यायोग्य मेदाचा उत्कलनांक बिंदू 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण कमी असतो. ओके, आणि मेद हे स्थायी अवस्थेमध्येच असतात रूम टेम्परेचरला. ओके, आरोग्यशास्त्र या टॉपिकमधले आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जेवढे आवश्यक पॉईंट आहेत ते सर्व मी घेण्याचा प्रयत्न केला. या टॉपिकचा आपल्याला एक्झामसाठी खूप म्हणजे हेल्प होईल. ओके, थँक्यू फ्रेंड्स.